प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराजांची स्वमंतव्य अंश सिद्धांत तुषार ही एक छोटीशी हिंदी भाषेतली पुस्तिका. 129 प्रश्नोत्तरे असणारी, सखीशी मैत्रिणीशी संवाद साधणारी, भक्तीची पुनर्स्थापना करणारी ही संवाद मालिका. स्वमतव्य अंश सिद्धांत तुषार म्हणजे स्वतःला जो अंश मान्य आहे अशा सिद्धांताचा तुषार, असा ह्या पुस्तकाच्या नावाचा अर्थ आहे. पुष्करणीतल्या पाण्याचे थुईथुई नाचणारे तुषार जसे मोहक असतात, तसेच हे सिद्धांतरूपी विचारांचे मनोहारी दर्शन आहे असे वाचताना वाटत राहते. भक्ती म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा विषय कोणता, असे नानाविध प्रश्न ह्यात विचारले आहेत. त्या सर्वांची समर्पक उत्तरे वाचून मनाला समाधान होते आणि बुद्धीला परातत्व स्पर्श होत असल्याचे जाणवत राहते. श्रीकृष्ण अवताराच्या वेळी पंचलतिका नावाच्या गोपीचा अवतार असणाऱ्या श्री गुलाबराव महाराजांनी आपली योग्य ओळख समाजाला पटावी म्हणून ह्या ग्रंथात सुरुवातीलाच स्वपरिचय करून दिला आहे. पुढील प्रश्नोत्तरात श्री महाराजांनी आपली भूमिका स्पष्टपणे जगासमोर ठेवली आहे. सखीच्या प्रश्नाला श्री गुलाबराव महाराजांनी उत्तरे दिली आहेत. सखी वचन: तुम्ही कोण आहात? उत्तर: मी ज्ञानेश्वरांची कन्या आणि श्रीकृष्णाची पत्नी आहे. सखी वचन: जगात येण्याचे तुमचे प्रयोजन काय? उत्तर: भक्तीची स्थापना करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणे. सखी वचन: भक्तीची स्थापना करण्याची आपल्याला कोणाची आज्ञा आहे? उत्तर: भगवान श्री नारदाचार्य मुनींची. संत आणि भागवत यांच्याद्वारे नारद मुनी भक्तीची वारंवार स्थापना करत असतात. त्याप्रमाणेच त्यांनी श्री गुलाबराव महाराजांनाही भक्तीच्या स्थापनेची आज्ञा केली असे श्री महाराज म्हणतात. त्यांच्या ह्या स्वपरिचयामुळे ज्ञानेश्वर तात आणि कृष्णपती सौभाग्य संपत्ती नित्य मज असे श्री महाराज का म्हणतात ते स्पष्ट होते. आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांचा अधिकार त्यामुळे अधोरेखित होतो. देवर्षी नारदांच्या आज्ञेनुसार भक्ती स्थापनेकरता महाराज भूतलावर अवतीर्ण झाल्याचे निसंदिग्धपणे नोंदवले जाते. आपल्यालाही त्यांच्याबद्दलच्या आशा आकांक्षा उंचावतात आणि महाराजांचा विशाल आणि व्यापक असा दृष्टिकोन आपणासही दृग्गोचर होऊ लागतो हे निश्चित.